रसिक हो नमस्कार. राजहंस प्रकाशनाच्या वेबसाईटवरती आपण हा अभिनव कार्यक्रम सुरू केला आहे, लेखक तुमच्या भेटीला. त्यात आज आपल्याकडे एक अतिशय वेगळ्या प्रकारचे पाहुणे आलेत. मित्र हो, उत्तम प्रकाशन संस्थेचं एक लक्षण असं असतं की ते संभाव्य लेखकांना शोधून त्यांच्यामधले संभाव्य लेखन गुण ओळखून त्यांच्याकडून उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून घेतात. राजहंस प्रकाशने हे अशाच एका प्रकाशन संस्थेचं नाव आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे आपले लेखक पाहुणे. त्याचं असं झालं, आधी तुम्हाला सांगून टाकतो आजचे पाहुणे कोण आहेत, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आले आहेत प्रख्यात नाटककार आणि कादंबरीकार, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर. अभिराम भडकमकर हे खरं तर नाटककार म्हणून अतिशय प्रसिद्ध नाटककार, स्वतः उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, दिल्लीच्या NSD मधून प्रशिक्षण घेऊन आलेले प्रशिक्षित कलावंत. तर अशा या नाटककारावरती, अशा या चित्रपट निर्मात्यामधले एका कादंबरीकाराचे गुण ओळखून त्याला कादंबरी लिहायला लावणं हे राजहंस प्रकाशनाचं काम. ती कसं घडलं तेच आपण आजच्या गप्पांमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्र हो, आधी स्वागत करूया आजच्या पाहुण्यांचं. अभिराम भडकमकर, नमस्कार. नमस्कार अभिराम, तुझं स्वागत आधी आमच्या या पुस्तकांच्या महालात म्हणजे राजहंस पुस्तक पेठेत राजहंस प्रकाशनाच्या या कार्यक्रमात लेखक तुमच्या भेटीला. अतिशय आनंद वाटतोय तुला आज इथं बोलवताना आणि गप्पा मारायला. मी आता बोलताना म्हणालो की काही प्रकाशक असे असतात की ते संभाव्य लेखक ओळखून त्याच्याकडून लिहून घेतात आणि असं तुझ्याकडून माझगावकरांनी लिहून घेतलं, परंतु आपण त्याला नंतर जाऊन भिडूया. माझा पहिला प्रश्न नेहमी असा असतो, म्हणजे आतापर्यंत प्रभावळकर काय किंवा पाडळकर काय, आणि मी असं एक वाक्य म्हणतो मी की उत्तम लेखक हा मुळात चांगला वाचक असतो आणि तो वाचकच त्या लेखकाची पायाभरणी करतो. तर दोन गोष्टी, एक तर तुला हे मान्य आहे का, आणि दुसरं तुझ्यातला लेखक कसा घडला आणि त्या लेखकाचा राजहंस कसा केला असतो. त्या बाबतीत मी खूप सुदैवी होतो, कारण माझी आई खूप वाचायची. म्हणजे मला आठवतं की खेळण्यांच्या बरोबर घरामध्ये आजूबाजूला खूप पुस्तकं असायची, मराठी आणि हिंदी, आणि नवीन नवीन पुस्तकं यायची. आणि त्यावेळेला कसं होतं की पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधी सवलतीच्या दरामध्ये जर आपण बुकिंग केलं तर त्या सवलतीच्या दरात पुस्तक मिळायचं. त्यामुळे आई तशा पद्धतीने ते पुस्तकं बुक करायची आणि ती घरी यायची. 2 ते 3 लायब्ररीमध्ये नाव असायचं. हे कोल्हापूरला मला आठवतं करवीर वाचन मंदिर आणि 2 वैयक्तिक ग्रंथालय, याच्यामध्ये आमची नावं होती. त्यामुळे तिथून पुस्तकं यायची. त्यामुळे माझ्या आजूबाजूला पुस्तकं खूप होती. दुसरं सुदैव असं की ज्या शाळेमध्ये मी गेलो ती शाळा, त्याचे अध्यक्ष वि. स. खांडेकर, आंतरभारती विद्यालय, आणि खांडेकरांची मुलगी आम्हाला शिकवायला होत्या मंदाताई खांडेकर, आणि गप्रप्रधानांच्या भगिनी कुमुदताई देशपांडे, त्या आम्हाला शिकवायला. त्यामुळे त्यांच्याकडनं पुस्तकं वाचन आणि या सगळ्याबद्दल इतकं, म्हणजे त्यांनी आमच्याकडनं पुस्तकं वाचून घेतली की हे वाच ते वाच, अशा पद्धतीने ते आम्हाला पुस्तकं द्यायचे. बरं, त्या दोघीही भाषेच्या शिक्षिका होत्या, म्हणजे कुमुदताई देशपांडे मराठी शिकवायच्या, या हिंदी शिकवायच्या. त्यामुळे त्यांच्या विषयामधली पुस्तकं त्या आम्हाला वाचा असं सुचवायच्या. त्याचा खूप परिणाम झाला. आणि शाळेमध्ये खांडेकरांच्यामुळे मोठमोठे साहित्यिक यायचे आणि त्यांच्याकडे पाहून साहित्यिक ही एक सेलिब्रिटी आहे किंवा हा हिरो आहे असं एक मनामध्ये फिलिंग असायचं. आणि मग आपण पण लिहिलं पाहिजे असं कुठेतरी वाटायला लागलं वाचता वाचता. आणि गमतीचा भाग म्हणजे मी 7वीत असताना एक गोष्ट लिहिली, आणि गमतीचा भाग त्यातला दुसरा असा की ती लहान मुलांची किंवा लहान मुलांच्या भविष्याची गोष्ट नव्हती. आजही मला आश्चर्य वाटतं की मूल न होणाऱ्या एका बाईबद्दलची ती गोष्ट 7वी. आणि ती मी जळगावच्या चक्रव्यूह नावाच्या एका मासिकाला पाठवली, त्याच्यात ती छापून पण आली तुझ्या नावासकट, माझ्या नावासकट. आणि तर पण त्याच्यानंतर मी फार लिहिलं नाही, मी वाचत राहिलो. पण तुझ्या त्या काळात आजूबाजूला वाचनाचं वातावरण खूप होतं. म्हणजे माझे मित्र किंवा सिनियर असलेली मित्रमंडळी म्हणजे ही खूप वाचायची आणि ती सांगायची की हे वाच ते वाच, किंवा हा लेखक चांगला आहे, तो लेखक आहे. त्याच्यामुळे ते वातावरण खूप होतं. आणि विशेषतः त्यावेळेला कोल्हापूर हे इतकं सजग असं गाव होतं की खूप वक्ते यायचे. खूप करवीर नगर वाचन मंदिरमध्ये तर सतत व्याख्यानमाला, नवीन वक्ता. म्हणजे मला आठवतं मी बोरकरांचं काव्यवाचन लहानपणी हे केलेलं आहे, यदुनाथ थत्तेंची भाषणं ऐकलेली आहेत. त्याच्यानंतर विद्याधर पुंडलिक, दमा मिराजदार,
अरविंद गोखले यांची भाषणं मी लहानपणी ऐकलेली, प्रत्यक्ष त्यांना पाहिलेले लहानपणी खांडेकरांच्यामुळे. आणि खांडेकर त्यावेळेला शेवटी अंध झाले होते. ते घराच्या कठड्याला, बंगल्याच्या बाहेर तो एक कठडा होता, त्याला धरून असे ते संध्याकाळी फेऱ्या मारायचे. आणि आम्ही असे लहानपणी शाळेतनं जाताना किंवा संध्याकाळी त्या रस्त्यावरून जाताना त्यांच्याकडे असं पाहत राहायचं. म्हणजे मला अजूनही असं वाटतं की मला असं त्यावेळेला फिलिंग यायचं की असं वाटायचं की शांत संध्याकाळी अशी समयी तेवत राहावी, तसे ते खांडेकर मला असे दिसायचे. आणि मंदाताई खांडेकर आमच्याकडनं भाषणाला तयारी करून घ्यायच्या, वक्तृत्व स्पर्धांना वगैरे. त्यानिमित्ताने वेगळं वाचन व्हायचं. आणि त्या बऱ्याचदा आम्हाला घरी बोलवायच्या आणि त्या काम करत असताना, भाऊ जरा ऐकावं याचं भाषण. आणि त्यामुळे भाऊंना आम्ही आमची ती लहानपणची भाषण ऐकवलेली आहे. त्यामुळे हे मला फार गमतीदार वाटतं आणि मला हे खूप सुदैवाचा भाग वाटतो की अशा पद्धतीचं शिक्षण, घरचं वातावरण, आणि तिथून मी वाचायला लागलो. पण सुदैवाचं म्हणलास तू, मला तर असं म्हणावं वाटतंय, म्हणजे हेवा वाटतोय मला असा की हे सगळं वातावरण असताना तू लेखक झाला नसतास तर तो गुन्हा ठरला असता. म्हणजे खरं तुझं हे उत्तरदायित्वच होतं. पण मग हे करताना कॉलेजमध्ये असताना काही नाटकात वगैरे काही चळवळीत होतास? हो, मी शाळेमध्ये असतानाच नाटकांमध्ये काम करायचो. म्हणजे आमच्या शाळेतनं मुख्याध्यापक संघाच्या स्पर्धा वगैरे, त्याच्यात पु ल देशपांडेंचं पुढारी पाहिजे नाटक आम्ही बसवलं, रोंग्या. आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे आम्ही वेगवेगळे रोल करायचो. कधी कवीचा रोल, कधी त्यातल्या कम्युनिस्टचा, कधी धर्ममार्तंड, असं ते आम्हाला सगळं नाटक पाठ असायचं. आणि वेगवेगळ्या वर्गातली मुलं वेगवेगळे रोल करायची. कुणीही पाहुणा आला, म्हणजे निळू फुले आले समजा किंवा रामनगर, अरे बोलवा रे सगळ्यांना, वेगवेगळ्या वर्गातली आम्ही ते पात्र जाऊन त्यांच्यासमोर ते नाटक सादर करायचं. तर असं ते नाटकाची आवड त्यावेळेला लागली. आणि तेव्हा मला असं वाटायला लागलं की अरे आपल्याला 24 तास या वातावरणामध्ये राहता आलं तर कसं होईल. पण त्यावेळची परिस्थिती तशी नव्हती, कारण नाटकाचं वातावरण किंवा त्यातली रिस्क हे होती. आणि नंतर मग मी पुण्याला आलो. बरं. माझ्या भावाला टेल्कोमध्ये नोकरी मिळाली तेव्हा मला. मी 82 नंतर आलो, म्हणजे मी तेव्हा FY तेव्हा मला टेल्कोचं आकर्षण होतं, कारण कलासागर नावाची संस्था होती ना त्याच्यामध्ये. तर मला असं वाटलं की आपणही भावासारखी टेल्कोची इंटरव्ह्यू द्यावा आणि कलासागरमध्ये करावं. तर ते काही मी पास झालो नाही त्या परीक्षेत. पण मला BMCC मध्ये ऍडमिशन मिळाली. आणि BMCC हे तर नाटकाचं इतकं वातावरण होतं की म्हणजे आम्ही गमतीने असं म्हणायचो की आत शिरल्यानंतर आम्ही उजवीकडे वळायच्या ऐवजी सरळ पिट्टी हॉलला जायचो. आणि सुहास कुलकर्णी, प्रभाकर वाडेकर, शिरीष, सगळेच त्या ह्याच्यामध्ये जे लोक होते, त्यामुळे तिथे एक वातावरण हे झालं. आणि त्या वेळेला तिथेही वातावरण असं होतं, अरे तुम्ही वेगवेगळ्या एकांकिका वाचा, म्हणजे नुसतं नाटकात काम करू, अभिनेता म्हणून नाही, तुम्ही वाचलं पाहिजे. आणि मग आम्ही वेगवेगळ्या एकांकिका वाचायचो, वेगवेगळ्या हे व्हायचं. आणि तिथे पहिल्यांदा असं झालं की आमच्या असं लक्षात आलं की आमचे विषय मांडणारी एकांकिका पाहिजे. म्हणजे आता आम्हाला काय वाटतंय ते मांडणारी एकांकिका आम्ही. आणि बरं, दुसरं असं व्हायचं की ग्रुपमध्ये किती मुलं आहेत, किती मुली आहेत, त्या सगळ्यांना वाव मिळेल. मग अशी एकांकिका तर ती लिहिली पाहिजे. मग ती लिहिणार कोण? तर मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो, वादविवादात भाग घ्यायचो. तू भाषणं लिहू शकतो, तर मग एकांकिका का नाही लिहू शकत? आणि मलाही ते पटायचं त्यावेळेला. बरोबर आहे, मी भाषणं लिहितो तर एकांकिका का नाही लिहू शकत? या दोन फॉर्म मध्ये इतका प्रचंड फरक आहे. अनेकांची भाषणं हे कळायचंच नाही. म्हणजे त्या अनेकांची भाषणं मी लिहिली पहिल्यांदा एकांकिका. आणि ती सादर पण झाली पुरुषोत्तमला. ती सेकंड राऊंडला गेली नाही, पण मला त्यात अभिनयाचं बक्षीस मिळालं. आणि त्याच्यानंतर मग झालं असं की आता आपण झालो ना लेखक, म्हणजे पुढच्याही वर्षी आपणच लिहिली पाहिजे. मग मी 5 शून्यांची बेरीज नावाची लिहिली. तिला मला एकांकिकेच्या लेखनाचं बक्षीस. पण तरी सुद्धा त्यानंतर माझ्या असं सत्यदेव दुबे आमच्याकडे आले ड्रॉपर्स नाट्य संस्थेमध्ये. आणि त्यांनी आमच्याकडे वेगवेगळे सीन वर्क करून घेतले. मग तुघलक असेल, आषाढ का एक दिन असेल, किंवा जयवंत दळवींची नाटकं. आणि ते सगळे सीन वर्क. आणि हे करताना माझ्या असं लक्षात आलं की एक कथा घ्यायची, पात्र निर्माण करायची आणि समर्पक असे संवाद लिहायचे, म्हणजे नाटक लिहिणं नव्हे. कारण त्या रिहर्सलच्या वेळेला ते सगळ्यांच्या रिहर्सल पाहायला लावायचे आणि सगळ्यांना सगळ्यांचं पाठ असलं पाहिजे, असं दुबेंचा दंडक होता. की म्हणजे तू ती भूमिका करत नाही, म्हणजे तू अगदी भाला धरून जरी तुघलकमध्ये उभा असलास तरी तुला तो सीन पूर्ण पाठ असला पाहिजे. आणि त्यामुळे विंगेमध्ये बसून किंवा बाहेर बसून मला असं लक्षात यायला लागलं की अरे नाटक हे याच्या पलीकडचं काहीतरी आहे. आणि मग मी असं ठरवलं की नाही बाबा, आता आपण लिखाण वगैरे याच्यात आपण करायचं नाही. कारण नाटकामध्ये केवळ संवाद लेखन आणि यातनं नाटक होत नाही.
मग मी ते सगळं बाजूला हे केलं. त्याच्यानंतर मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ला मी परीक्षा दिली, तिथे मी हे झालो. त्या काळामध्ये मग आवड म्हणून मी काही ट्रान्सलेशन्स केली. चेखवच्या नाटकांचं हिंदीत ट्रान्सलेशन केलं. म्हणजे त्याच्या 2 छोट्या त्याच्या एकांकिका आहेत, प्रपोजल वगैरे. आणि त्यामुळे अशी कामं मला मिळायची की बाबा तू हे ट्रान्सलेट कर, ते ट्रान्सलेट कर. पण झालं असं की नंतर आमच्याकडे एक मोठा संप झाला NSD मध्ये. 40 दिवस चालला आणि त्या संपामध्ये झालं होतं असं की आम्ही 7 लोक संपाच्या विरुद्ध होतो. कारण रतन टीएमना हटवा असा तो संप आणि आमचं होतं की नाही, त्यांना नाही हटवायचं. आम्ही 7 विरुद्ध बाकी सगळे. अरे बापरे. तर त्या ह्याच्यामध्ये वातावरण इतकं विचित्र होतं की कुणी कुणाशी मोकळेपणानं बोलत नव्हतं, कोणावर विश्वास ठेवत नव्हतं. आणि ती जी घुसमट झाली त्या ह्याच्यामधनं मला असं वाटलं की आता काय करायचं, तर काहीतरी लिहिलं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून मी माझं पहिलं 2 अंकी नाटक हिंदीमध्ये लिहिलं, ज्याचं नाव होतं अपलक निद्राहीन. बरं, पहिलं नाटक लिहिलं की 4 ड्रामा स्कूल मधली मुलं त्या वातावरणामध्ये ती राहतात आणि त्या वातावरणामध्ये त्यांना जे काय वाटतं किंवा तो सगळा संप आणि त्याच्यातनं त्यांना उमटणारं ते सगळं हे. आणि ते मी आमच्या बज्जूभाई रामगोपाल बजाजना वाचायला दिलं. आणि त्याच्यानंतर ते मी त्यांना नंतर भेटायला गेलो, तर त्यांनी असं एवढा पुस्तकांचा गठ्ठा मला दिला. आणि त्याच्यावर एका पुस्तकावर लिहिलं की तुम्हारा नाटक पढ प्रेरित मनोदशा से, रामगोपाल बजाज असं. आणि मग त्याच्यानंतर ते मला म्हणायला लागले की तू नाटककार हो असं. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे ठीक आहे ना, हे केलं. त्याच्यानंतर मग NSDचा सगळा कोर्स संपला, मी हे करून आलो. मी ऍक्टिंग करायला लागलो. मी चाणक्य नावाच्या मालिकेत होतो किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये माझं अभिनयाचं छान चाललं होतं याच्यामध्ये. एकदा शिवाजी मंदिरला मी अरुण नलावडेंना भेटायला गेलो. अच्छा. आणि त्यांचा आणि सुधीर भटांचा वाद चालला होता जोरजोरात की अरे तुला मी नाटक मागितलंय, अशोक सराफ वाट बघत बसलाय. अशोक सराफनी 15 वर्षानंतर अशोक सराफ येणार होता रंगभूमीवर. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मला विनोदी नाटक हवंय. आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या लेखकांकडनं ते लिहून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याला ते आवडलं नाही. अरे बाप. मग मामांना ते आवडलं नाही म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की अशोक सराफनी की आता मला 15 दिवसात नवीन नाटक द्या, नाहीतर मी जे वेळ सुट्टी काढली आहे ती मी अमेरिकेला निघून जातो कोणीतरी नातेवाईक त्यांच्याकडे. आणि ते त्यांचा वाद झाला होता, नाटकच मिळत नाहीये वगैरे. तर त्यांनी ओळख करून दिली. मी त्यांच्याकडे अभिनयासाठी गेलो होतो, ते सिरियल करत होते. त्यांनी ओळख करून दिली, हा NSDतनं आलाय, हा एकांकिका वगैरे लिहितो, नाटक लिहिशील का? म्हटलं मी नाटक नाही असं असं कॉमेडी पाहिजे. तर मी बोलता बोलता त्यांना असं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर एक फ्रेंच कॉमेडी आहे, जॉर्ज फेदोची अफली इन हर इयर नावाची. आणि ती सेक्स कॉमेडी होती. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये इतकं ओपन, म्हणजे आपल्याला ते ज्याला काय झेपणारच नाही असं होतं. तर मी त्यांना ती गोष्ट ऐकवली आणि मी त्यांना असं म्हटलं की जेव्हापासून वाचली आहे मला असं वाटतं याच्यावर एक सुंदर कौटुंबिक नाटक कोणाकडनं तरी करून घेतलं पाहिजे अगदी त्या ह्याच्यामध्ये. आणि मग तूच कर ना म्हणे. म्हटलं मी प्रयत्न करेन, 8 दिवसात तू लिहून आण असं म्हणून ते निघून गेले. नलावडे म्हणे अरे तू हे कर वगैरे. आणि मग नंतर मी 8 दिवस जेवढं मला आठवत होतं त्याचं ते रूपांतर मी मराठी, कारण त्यातला तो सगळा भाग काढायचा होता, कौटुंबिक करायचं होतं, ते मी केलं. ते अशोक सराफना वाचून दाखवलं आणि अशोक सराफना ते पहिल्याच वाचनात खूप आवडलं. आणि त्यानंतर मग झालं असं की मग त्याचे सुयोगनी ते घेतलं होतं हसत खेळत नावाने. आणि त्याच्यामध्ये विजय केंकरे होता, नयना आपटे होत्या, शमा देशपांडे होती, विजय गोखले होता, असे सगळं छान स्टार, विनय येडेकर होता, छान स्टारकास्ट मिळाला. त्यामुळे ते नाटक. आणि 15 वर्षांनी एकतर अशोक सराफ येणार आणि दुसरं असं की हा कोण की या नवोदिताचं, त्यामुळे सगळा तो फोकस लेखक म्हणून माझ्यावरती आला. आणि त्यामुळे त्याचा मला पुढे हे व्हायला लागलं. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण लिहावं. अच्छा. आणि तिथून मी एकूण नाट्यलेखनाकडे हे झालो. मग साहजिकच असं सुरू आलं की प्रत्येक म्हणजे सुधीर भट्ट वेगवेगळे फार्स घेऊन यायला लागले की याचं मराठी करून दे याच्यामध्ये. मी त्यांना म्हटलं की नाही हे करण्यात काही, मग तू नवीन नाटक लिहि आता. आणि मग तेव्हा मी पेईंग गेस्ट म्हणून एका बाईंकडे राहत होतो. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्या बाई खूप एकट्या होत्या. म्हणजे साधारणतः लग्न झाल्यानंतर त्यांना मुलगी झाली आणि 2 का 3 वर्षात नवरा गेला. आणि त्याच्यानंतर मुलगी वयात आली आणि तिला ऍक्सिडेंट झाला आणि ती गेली. तेव्हापासून त्या बाई एकट्या होत्या. आणि त्या अत्यंत अशा कडक शिस्तीच्या आणि तिथे राहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते सगळं त्यांनी वरून प्रोटेक्शनसाठी ओढलेलं आहे. त्यामुळे त्या तशा खरं दुष्ट वाईट म्हणजे सगळे खडूस आहेत वगैरे तशा त्या नाहीयेत. थोडंसं त्यांना विश्वास वाटायला लागला की त्या वेगळ्या आहेत.
आणि त्याच वेळेला कसं होतं की मीही एकटा होतो मुंबईमध्ये, मीही स्ट्रगल करत होतो कामं मिळवण्यासाठी, आर्थिक सगळे प्रॉब्लेम्स आणि ह्याच्यामध्ये. त्यामुळे माझं एकटेपण आणि त्यांचं एकटेपण असं काहीतरी डोळ्यासमोर माझं हे व्हायला लागलं. त्यातून मी पाहुणा नावाचं पुस्तक लिहिलं. बरं, असं तो लेखनाचा हळूहळू मग त्यात तू जास्त रमत गेला. पण मग त्यात हळूहळू अभिनेताकडनं लेखनाकडनं तू विचार वळला? नाही, मला वळवलं लोकांनी. मी रोल मागायचो तर लोक म्हणायचे अरे ऍक्टर खूप आहेत रे, लेखक नाहीये. आणि हे खोटं आहे, हे खोटं आहे असं मला. चांगले ऍक्टर पण कमी आहेत. अशा अर्थाने नाहीच पण ऍक्टर पण नाही. आणि मग ज्याचा त्याचा प्रश्न मी लिहिलं. मग लढी नजरिया लिहिलं, ज्याच्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी होता आणि NSDच्या याच्यामध्ये. आणि मग देहभान आलं त्याच्यानंतर, महत्वाचं. आणि मग ऍक्टर म्हणून माझी जरा कुचंबणा व्हायला लागली की म्हणजे कुठल्याही मीटिंग मध्ये आपण बसतो, एक चांगला नट सांग ना या रोलसाठी असं मलाच विचारायचं. मग मी 2001 ला माझी, आणि तोपर्यंत मी सिरियल्स पण लिहायला लागलो होतो. आणि माझ्या सिरियल्स खूप चांगल्या चालल्या होत्या त्यावेळेला. रवी राय, आनंद रायने डायरेक्ट केलेल्या सैलाब असेल, थोडा आहे थोडे की जरूरत असेल, त्यावेळेला अगदी सुपरहिट सिरियल्स. माझी साया नावाची सिरियल चालू होती की जी त्यावेळेला, ज्याच्यामध्ये R माधवन होता, अनुप सोनी होता, ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. आणि तिथे झालं असं की मला असं वाटायला लागलं की नाही बाबा खूप कुचंबणा होते. आणि मग मी असं जाहीर करून टाकलं की आता मी लिहिणार नाही, मी अभिनय करणार. फोन यायचे, मी लँडलाईनचे फोन होते, फोन यायचे, मी नाही रोल आहे का, नाही मग मी करत नाही. आणि असं त्या ह्याच्यानंतर, आणि मग मी बेकारच झालो, म्हणजे की कामच नाही माझ्याकडे 6 महिने. मग मिलिंद गवळी मला भेटला. तो मला म्हणाला की अरे असं नाही, तू एक सिनेमा आहे यांच्या कादंबरीवरती आहे, सुहास शिरवळकरांच्या कथेवरती आहे, तू रोल कर ना त्याच्यामध्ये. मग मी तो वाचला आणि मी त्याला म्हटलं मी हा रोल करेन मित्राचा. निर्माता दिग्दर्शक म्हणाले हो मग काय, मला काहीच प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये. आणि मग मी त्या कथेचं चित्रपटामध्ये रूपांतर केलं. आणि ते करताना मी शिरवळकरांना सांगितलं की तुमची कथा जिथे संपते तिथे सिनेमा नाही संपू शकत, तिथून इंटरव्हलचा पुढचा भाग, तर तुम्ही तुम्हाला पूर्ण अर्धा नवीन सिनेमा लिहायला परवानगी पाहिजे. तर ते त्यांनी मला दिले. आणि तिथून मग देवकी चित्रपट, आणि मग हळूहळू पछाडलेला वगैरे याच्यामध्ये मला मग ऑफरच अशा यायला लागल्या की तू लिही पण आणि काम पण. पॅकेज वंडरफुल. पण मग ही नाटकं लिहिता 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 नेमकी कशी काय माझगावकरांनी तुझी शिकार केली पण किंवा पारख केली पण? हे सगळं लिहित असताना ना मला एका गोष्टीची जाणीव व्हायला लागली होती की कुठलाही अनुभव किंवा कुठलाही मनात आलेलं काही सुद्धा मी आयदर त्याचा सिनेमा होईल का किंवा त्याचं नाटक होईल का या दृष्टीनेच विचार करतोय. अच्छा. पण अजूनही असं काही मनामध्ये असतं की जे मला या दोन्ही फॉर्म मध्ये दिसत नाही. अच्छा. मग ते काय आहे असा माझा विचार करायला लागला. त्याच्यावर मी असा विचार केला आपण ते लिहून काढत जाऊया. आणि मग हळूहळू मी कथा लिहायला लागलो. मग माझा चुडेल नावाचा पहिला कथासंग्रह आला याच्यामध्ये. आणि मग बालगंधर्व चित्रपटाच्या वेळेला सिनेमाची तयारी सुरू झाली, सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. आणि माझ्या असं लक्षात आलं की गंधर्वांच्यासाठी मी जेवढा प्रचंड अभ्यास केलेला आहे त्यातलं फार थोडं आम्ही सिनेमामध्ये केलं. याचं कारण असं, सिनेमाचा फोकस निश्चित होता. आपल्याला संगीत, रंगभूमी आणि गंधर्वांचं ते गंधर्व युग ह्याची ती गौरवगाथा आहे. ओके. त्यामुळे गौरवगाथा म्हणून आम्ही ती मांडली. पण माझ्या असं लक्षात आलं की गोहरबाईंचं आणि त्यांचं जे सहजीवन आहे हा एक अप्रतिम विषय आहे, तो फारसा येऊ शकला नव्हता. आणि हे ह्याचं काय करायचं असं डोक्यात असतानाच पुण्यातल्या मुहूर्ताच्या दुसऱ्या दिवशी मला माझगावकरांचा फोन आला. आणि मी दिलीप माझगावकर बोलतोय असं. आणि मला तेव्हा असं कुठेतरी वाटलं की हे मला पुस्तकासाठी म्हणजे काही लिखाणासाठी, गंधर्व नाही पण काही लिखाणासाठी बोलवत आहेत. मी अगदी उत्साहाने त्यांना भेटायला गेलो. आणि ते म्हणाले तुम्ही गंधर्वांचं चरित्र का लिहित नाही? तर मी त्यांना म्हटलं की मी चरित्रपेक्षा सुद्धा मला कादंबरी लिहायला आवडेल. कारण कादंबरीमध्ये एक लवचिकता असेल आणि मला ते सगळं विश्लेषण करायला मिळेल, क्रिएटिव्ह. तर ते म्हणाले बघा बाबा की कादंबरी लिहिणं खूप अवघड आहे, तुम्ही प्रयत्न करा. मग मी पहिली 25 पानं लिहून दिली त्यांना. आणि ते म्हणाले नाही हो मला अजूनही वाटत नाही की तो फॉर्म तुम्हाला लक्षात येतोय. मग विनयाताई असं म्हणाल्या की माझगावकरांना की थांबा जरा, त्याला अजून त्या नाटकाच्या फॉर्म मधनं बाहेर यायला अजून कदाचित तर तो वेळ लागू दे. आणि मला माझगावकर म्हणाले मला अजिबात घाई नाही, तू कितीही वेळ घे, मला काय. मग हळूहळू त्या पद्धतीने हे करत 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 मी एक म्हणजे काही पानं त्यांना पाठवत गेलो. आणि मग ते मला म्हणाले आता तुम्ही कादंबरीला हात घाला, कारण आता तुम्हाला ते कादंबरीचा फॉर्म सापडतोय असं मला दिसतंय. आणि ते सगळं हे करत असताना गंधर्व आणि गोहर या दोघांच्या नातेसंबंधाबद्दल मी पण हे होतो आणि ते पण. त्यामुळे तुम्ही ते कसं लिहिताय याचा मला फार उत्सुकता आहे.
आणि ते जशी मी पानं पाठवायचो ना तसं तसं ते त्याच्यावर त्यांची मतं हे करायचे. म्हणजे विनयातही पण कळवायचे आणि माझगावकरही मला मेसेज करायचे. आणि गंधर्व गोहर संबंधांमधनं मी जेव्हा बाहेर पडलो त्या ह्याच्यामध्ये तेव्हा त्यांचा मला मेसेज आला की तुम्ही अत्यंत अवघड घाटातनं गाडी चांगली काढली. अरे काय कॉम्प्लिमेंट, सुंदर. आणि तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की कादंबरी फॉर्मचा आपण लेखक म्हणून गंभीरपणे विचार केला पाहिजे. कारण बालगंधर्वला माझ्या समोर सगळंच होतं. कॅरेक्टरायझेशन होतं, घटना होत्या, डोळ्यासमोर उभं होतं, सगळंच होतं. म्हणजे की इतिहासात ते आपल्याला सापडतं सगळं. आता स्वतंत्र कादंबरी लिहिली पाहिजे असं मला त्यावेळेला वाटायला लागलं. पण बालगंधर्वच्या संदर्भात अजून एक प्रश्न मला असा वाटतो, तो सिनेमा करायच्या निमित्ताने तू प्रचंड अभ्यास केला. म्हणजे बालगंधर्व युगाचा, बालगंधर्वांच्या जीवनाचा आणि आजूबाजूच्या लोकांचा देखील. अनेक अशा प्रकारचा अभ्यास करून लिहिणाऱ्या लेखकांच्या बाबतीत मला एक प्रॉब्लेम जाणवत होता असा की आपण केलेला सगळा अभ्यास त्यात कोंबायचा प्रयत्न करतात. नाव घेत नाही, तुला माहिती आहे, सगळा कोंबायचा प्रयत्न करतात. तर त्यावेळी लेखकाला स्वतःमधला समीक्षक आणि एडिटर, जे तुझ्या लँग्वेजमध्ये, तो अतिशय जागरूक करावा लागतो. तर तू तुझ्यातला एडिटर कसा जागरूक केलास? हो, एक महत्वाचं हे होतं. जसं ज्याचा त्याचा प्रश्नाच्या वेळेला सुद्धा काही लोकांनी मला असं विचारलं की आस्तिक आणि नास्तिक याच्याबद्दल सखोल असं चिंतन नाटकामध्ये येतं, पण ज्या पद्धतीने तू त्या आस्तिक नास्तिक याच्यावरती चर्चा करायला पाहिजे ती, तर मी त्यांना असं म्हणतो नाही, हा प्रबंध नाही. त्यामुळे मी ह्याची व्याख्या काय, त्याची व्याख्या काय, आस्तिक माणूस आणि नास्तिक माणूस ह्याच्यावर मी नाटक लिहितो आहे. आस्तिक आणि नास्तिक या संकल्पनांवरती नाही. त्या संकल्पना त्यांच्यामध्ये कशा झिरपलेल्या आहेत तो माझा लिखाणाचा विषय. तसं बालगंधर्वच्या ह्याच्यामध्ये की मला असं वाटलं की तपशील सांगत बसण्यात काही अर्थ नाही. बरोबर. पण तो तपशील प्रसंगातनं लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि प्रसंग लोकांना खिळवून ठेवलं पाहिजे, त्याच्यातनं त्यांना तो तपशील कळत गेला पाहिजे. वंडरफुल. आणि म्हणून, कारण ही कादंबरी आहे, म्हणजे मी गोष्ट सांगतोय गंधर्वांची, आणि मग गोष्ट सांगत असताना अनुषंगाने इतक्या साली जन्म झाला, हे झालं, हे अनुषंगाने आलं असं मला वाटलं. आणि म्हणून मी ते पाठीमागे ठेवत गेलो. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की त्या काळामध्ये अगदीच पहिली कादंबरी असल्यामुळे विनयाताईंनी आणि माझगावकरांनी अगदी म्हणजे लक्ष देऊन माझ्याकडनं त्या गोष्टी करून घेतल्या की हे नको, हे अगदीच नको. पण म्हणजे लेखन प्रक्रियेत तू बाह्य संपादकांचं महत्व मानतो? अगदीच मानतो मी. कारण कसं होतं की त्या विषयाशी तितकंच समरस झालेला एक तटस्थ माणूस लागतो. बरोबर. की तो सांगू शकतो की हे बाहेर न बघतो. म्हणजे थोडं तुझ्या लँग्वेजमध्ये सांगायचं तर काही ऍक्टर्स म्हणतात की आय एम डिरेक्टर्स ऍक्टर, तसे यू आर संपादक रायटर. हो, म्हणजे एका पद्धतीने अगदीच मान्य करायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीने म्हणजे इन्शाल्लाह मध्ये सुद्धा की हे एका बाजूला झुकतंय, हे सांगणार कोणीतरी. बरोबर आहे, कारण की बाहेर न बघतो, बाहेरून बघणार. पण मग तू एकेकाळी भरपूर सिरियल्स लिहिल्या होत्या. हो, तिथून थोडासा वैतागलास खरं. हो हो, अगदी मी बंद केलं ते वैतागणं. तू ॲटेनी कॉस्ट लिहायला कारणीभूत होतं. तू उद्वेग कुठे काढायचा होता? नाही, म्हणजे कसं झालं, उद्वेगापेक्षा सुद्धा मी ते बंद केलं. आणि माझ्या एक असं लक्षात आलं की ह्याला नावं ठेवत बसण्यात अर्थ नाही. हा व्यवसाय असा आहे, तो तसाच चालणार. तुम्ही त्याच्यात पडा किंवा नका पडू, हा तुमचा चॉईस आहे. आणि मी चॉईस हे केलं की मला नाही पडायचं. मी ज्याला काय म्हणतो की अगदी सगळ्यात हायएस्ट पेड रायटर्स पैकी एक होतो त्या काळामध्ये हिंदी सिरियल्स मधला. पण मी असं ठरवलं की नाही बाबा, मला त्याच्यातनं हे नाही. मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मी ते राग काढण्यासाठी ॲटेनिकॉस लिहिली असं न म्हणता मला असं वाटलं की त्याचंही एक विश्लेषण आलं पाहिजे की म्हणजे हे सगळंच वाईट आहे असं नाही, तीही एक बाजू, त्याची एक बाजू, त्या बिझनेसची एक बाजू आहे. तर त्या बाजू सकट ते सगळं आलं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून मी ते वंडरफुल. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की चांगल्या लेखकाचं एक लक्षण असतं की तो कुठल्याही पात्रावरती आरोपपत्र ठेवत नाही आणि कुठल्याही पात्राचं वकील पत्र घेत नाही. त्याची तटस्थता बाळगून तू ती ॲट एनी कॉस्ट लिहिलीस, हे अतिशय महत्वाची कादंबरी म्हणून ती ठरते. कारण हेमिंग्वेचं महत्वाचं आहे ना की रायटर इज नॉट टू जज, ही इज टू अंडरस्टँड. तुम्ही न्याय द्यायला बसू नका, वाचकावर सोडवा तुम्ही. हे मी नेहमी म्हणतो की लेखकांनी वाचकाभिमुख असावं, वाचकानुनय करायची गरज नाही. त्या दृष्टीने ॲट एनी कॉस्ट महत्वाची. फक्त माझं एक निरीक्षण त्यात असं आहे की त्या कादंबरीमध्ये शेवटी तू पुन्हा एक तशाच सिरियल टाईपचा शेवट केला त्या कादंबरीचा. तुला असं मुळात मला असं वाटतं ना की तो सिरियल टाईपचा म्हणण्यापेक्षा
एकूणच मालिकांचं जग इतकं चतुर आणि हे होऊन गेलेलं आहे की ते तुम्हाला मेल्यानंतरही सोडणार नाही, ते तुम्हाला त्याच्यानंतरही विकतील. हा त्याचा हे जो आहे तो आणण्यासाठी मला धनाला त्या ठिकाणी करावं लागलं. मी तो नेहमी विचार करतो की त्यामुळे मला असं वाटतं की ह्याला अंत नाही. तुम्ही बाजूला व्हाल, त्यातनं तुम्ही मागे जाल, पण हे पुढेच चालू राहील. पण एका अर्थाने ते तुझ्या बाबतीत खरं ठरलं. तू ते सोडलंस तरी त्याला अंत नाही, तुझ्यातलं ते शेवटी जाऊ शकत नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की अशा प्रकारच्या एक एक विषय घेऊन घेतलेल्या कादंबऱ्यांच्या नंतर एक अतिशय विचारप्रधान, गंभीरपणे विचारप्रधान आणि अतिशय चिंतनशील कादंबरी लिहायची इन्शाल्लाह, त्याची प्रेरणा नेमकी काय होती? प्रत्येक वेळा कसं होतं की कुठलंही पुस्तक, कादंबरी किंवा नाटक लिहून झाल्यानंतर असं वाटतं की आता आपल्यातलं सगळं कोरडं झालं, म्हणजे की आता पुढे आपल्याला लिहायला जमेल की नाही, सुचेल की नाही, अशी एक अवस्था येते की, आणि ते रिकामपण येतं म्हणजे असं. तर त्या रिकामपणाच्या याच्यातच माझगावकर मला सारखं विचारत होते की नवीन काय, आणि मी त्यांना म्हणायचो की नाही, नवीन अजून तरी काही नाहीये डोळ्यासमोर. मग झालं असं की त्या काळामध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुकवर हिंदू मुस्लिम प्रश्नांबद्दल खूप चर्चा आणि हे सुरू व्हायची. तर त्याच्यावरती मी व्यक्त होणं बंद करून टाकलं होतं. पण तरी मी माझगावकरांशी बोलताना बोलायचो की हे असं आहे, हे हा असं म्हणाला, हे करता करता मग त्याच्यावर मी माझी मतं हे करायचो. मग एकदा माझगावकर असं म्हणाले की हीच तुमच्या मनामध्ये कादंबरी आहे सध्या, अशा दृष्टीने त्याचा विचार करा. आणि मग मी विचार करायला लागलो. तर मग ते म्हणाले की नाही, आता तुला ते सापडलंय की आता तू एकतर या विषयावर कुठेही बोलणं बंद कर, नाहीतर काय होतं की मनात आलेले विचार तुम्ही हे करता आणि मोकळे होता. तर तसं नाही, ते राहू देत, पडू देत, ते त्रास देऊ देत तसं त्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून मी ते हे करायचा प्रयत्न केला. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की माझं ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, कारण मी मुस्लिम समाजाकडे बाहेरून बघत नाहीये. कारण माझं सगळं लहानपण मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गेलेलं आहे. टाकाळा नावाचा जो कोल्हापूरचा भाग आहे तो पूर्ण आजूबाजूला मुस्लिम वस्ती, शेजारी मशीद, सगळं म्हणजे मोहर्रम, ताजवे, ते खईमध्ये उड्या मारणं वगैरे, हे सगळं इतकं जवळून अनुभवलेलं आहे मी. म्हणजे विशाळगडला जाऊन कोंबडी कापून येणं आणि त्या सगळ्याच्यामध्ये इतकं त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व आत्म बघितलेलं आहे. त्याच्यामुळे माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा होता. मला नेहमी असं वाटायचं की त्यांच्याकडे एक वोट बँक म्हणून जे बघण्याची हे आहे, तर तसं नाही येते की वेगळ्या पद्धतीनं पाहायला पाहिजे. आणि मग मुस्लिम लोकांचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यातल्या इंटेलेक्च्युअल मुस्लिमांचा, त्यातल्या कट्टरपंथीयांचा, त्यातल्या सुधारणावाद्यांचा, हिंदूंचा त्यांच्याकडे बघण्याचा, त्यांचा हिंदूंकडे, असे इतके वेगवेगळे अँगल त्याला आहेत. आणि ते सगळे अँगल कुठलीही बाजू न घेता मांडत गेलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि त्यातून इन्शाल्लाह कादंबरी झाली. त्यामुळे त्यातले जे तपशील आहेत ते तपशील मी लिहिताना सुद्धा माझ्या मुस्लिम मित्रांकडनं प्रत्येक वेळेला तपासून घेतले की बाबा हे बरोबर आहे, म्हणजे लहानपणचं पाहिलेलं आहे किंवा अजूनही संबंध आहेत, येणं जाणं आहे, सगळ्या लग्न कार्य आणि या सगळ्याच्या. कोल्हापूरला गेलो की अजूनही भेटी गाठी, जेवण वगैरे सगळं ते होतच. पण तरी मी ते समजा हे करून घेतले की नाही, हे तपशिलात नाही. मी कुराणाचा वेगळा म्हणून अभ्यास केला. मला इरफान मुजावरनी कुराणाची प्रतच पाठवून दिली की तर त्याचा हे केला. सलीम मुल्ला माझ्याला मी ते वाचायला दिलं सगळं झाल्यानंतर. तर अशा पद्धतीने तो एक अभ्यासाचाही भाग ठेवला. आणि मग कादंबरी म्हणून असलेली जी काही क्रिएटिव्हिटी होती ती. एक असा थोडासा नाजूक प्रश्न विचारतो, भीती नाही वाटली लिहिताना कुठं दगड पडतील याची? नाही, म्हणजे मला नेहमी काय वाटतं की तुम्ही टिंगल करण्यासाठी लिहिता की तळमळीने लिहिता, याचा खूप फरक पडतो. म्हणजे आपल्याकडे संतांनी आपल्या समाजाला इतक्या वाईट वाईट शिव्या घातल्या, पण आपण त्यांना माऊलीच म्हणतो, कारण आपल्याला माहिती आहे ते आपली टिंगल करत नाहीये, ते आपल्याला कुठं खाली दाखवायचा प्रयत्न करत नाही, आपण तळमळीने बोलतोय. त्यामुळे मला याचा विश्वास होता की मी तळमळीने म्हणणार आहे, त्याच्यामुळे कुणाला असं वाटणार नाही की मी टिंगल करतो. पण जी दुसरी भीती होती ती खरी ठरली की या सगळ्या प्रश्नाकडे एका पठडीतनं पाहणारा जो वर्ग होता की मुस्लिम असुरक्षित हाच एकमेव मुद्दा आहे आणि त्याच्यावरच बोललं गेलं पाहिजे असा अजेंडा असल्यासारखा राबवणारी जी मंडळी होती, त्यांनी कादंबरीकडे थोडं दुर्लक्षही करणं किंवा, तर ती भीती होती ती खरी ठरली. म्हणजे त्याच्याबद्दल काही बरोबर. कारण की अलीकडे काय झालंय की
संतांकडे बघताना जो आपला अप्रोच आहे तो आपल्या समाजात अलीकडे आढळत नाही की वैचारिक ध्रुवीकरण इतकं झालंय समाजाचं आपल्या की कुठली गोष्ट आपण एका विशिष्ट चष्म्यातनं बघतो. अशा वातावरणाची कादंबरी लिहिलीस तू म्हणून मला धाडसाचं कौतुक वाटलं इतकं. म्हणजे पण काही नशीब असतात तसं काही ती दगड पडलेली नाही पडलेली तसं मंगल आश्लेकाच्या एका पुस्तकावर असं वाटलं सगळ्या नाक्याचा भौतिक दगड आहे पण समटाइम्स जस्ट एस्केप. नाही आणि कसं आलं की म्हणजे लिहिताना एक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर ठाम होती की लेखकानं प्रत्येक शब्द हा अत्यंत जबाबदारीने लिहिला पाहिजे आणि लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. त्यामुळे त्याची तयारी असल्यामुळे. बरोबर. पण कसं आलं की माझ्या मुस्लिम मित्रांच्या बायकांनी की ज्या फारशा सुशिक्षित नाहीत बरं म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझे मुस्लिम इंटेलेक्च्युअल मित्र फार याच्याबद्दल बोलायला तयार नव्हते पण माझ्या मित्रांच्या बायकांनी फोन करून मला सांगितलं आवडली किंवा वेळ लागला वाचायला 2-2, 3-3 महिने त्या वाचत होत्या किंवा असं. त्यामुळे जिथे पोचायला पाहिजे मला असं वाटतं तिथे ती पोहोचली. दॅट्स ग्रेट. म्हणजे ॲब्सोल्युटली ग्रेट. एक प्रश्न मला थोडासा वेगळा विचारायचा आहे तुला की चांगला वाचक होतास तू, नाटकात सुरुवात झाली, कादंबरी लेखात तुझं नाव झालं नक्कीच म्हणजे, पण एकूण भवतालाची वाचन संस्कृती आहे त्याविषयी एक लेखक म्हणून आणि एक चांगला वाचक म्हणून तुला काय वाटतं आणि काय सांगावं असं वाटतं ते फार महत्वाचं आहे. म्हणजे मी आज राजहंस पुस्तक पेठेचं बसलोय, आपण पुस्तक दुकान चालवतोय, पण वाचन संस्कृतीविषयी तुला काय वाटतं आणि काय करता येईल याविषयी थोडंसं ऐकायला मला आवडेल. एकतर हा खूप प्रचार चालू आहे की लोक आजकाल वाचत नाही, पण मला असं वाटतं की म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये याची पहिली आवृत्ती संपली इन्शाल्लाह. तर त्यामुळे आपण असं कसं म्हणणार की लोक वाचत. बरोबर. मला असं वाटतं ना की वाचन संस्कृतीला पूरक असलेल्या गोष्टी आज कमी झालेल्या आहेत. म्हणजे व्याख्यानमाला त्या पद्धतीने नाही, मासिकं आणि वर्तमानपत्रांमधनं पुस्तकांवरती त्या पद्धतीने हिरिरीने चर्चा होणं थांबलंय. टेलिव्हिजन सारखं उत्तम माध्यम आलंय, त्या माध्यमांनी तर पाठच फिरवली आहे. त्यामुळे आणि म्हणजे लॉकडाऊन नंतर तर समीक्षणाच्या जागा संकोचित इतक्या कमी होऊन गेल्या की त्यामुळे ते वातावरण उभं राहत नाही. म्हणजे जसं साहित्य संमेलन आहे गावात म्हटल्यावर एक वातावरण तसं ते 24 म्हणजे 12 महिने असलं पाहिजे. तर ती जबाबदारी या सगळ्या गोष्टींमधनं होईल. वर्तमानपत्र, मासिकं, पण आता मासिकच कमी होत चाललेली आहेत, वर्तमानपत्रांचंही खप कमी झाले. तर यामुळे असं वाटतं की वाचन संस्कृतीचा लोप होत चाललाय, पण तसा नाहीये, तो लोप नाही झालेला असं मला वाटतं. या जर गोष्टी आपण म्हणजे पुस्तक इंडस्ट्रीला सुद्धा एक इंडस्ट्री सारखं आपण म्हणजे समजलो आणि त्या पद्धतीने त्या इंडस्ट्री प्रोफेशनली विकास करायचा जर प्रयत्न केला तर आपल्याकडे प्रचंड वाचक आहेत असं मला वाटतं. वा, क्या बात आहे. एक आता शेवटचा तुला प्रश्न विचारायचा राहत नाही, अगदी लास्ट, यापुढं काय आहे? नवीन एक नाटक येत आहे, विनोदी नाटक आहे, निर्मती सावंत कदाचित त्या काम करतीलच त्याच्यामध्ये. दिलीप जाधव ते नाटक हे करतायत आणि नवीन कादंबरीचंही एक डोक्यामध्ये आहे. पण यावेळेला कादंबरीचा काळ खूप वेगळा आहे जो मी आतापर्यंत कधी हाताळलेला नाही. अशा वेगळ्याच काळातली ती कादंबरी आहे. फॅन्टसी टाईप, फॅन्टसी नाहीये, पण काळ जो आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे वास्तववादी नाहीये, ऐतिहासिक नाहीये, वेगळ्या काळात. वंडरफुल. वा 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 वा. अगदी आम्ही आतुरतेने तुझ्या नाटकाची आणि कादंबरीची वाट बघतो आणि तुझ्या भावी वाटचालीला शुभेच्छा. अतिशय उत्तम प्रकारे गप्पा मारल्यास मनापासून धन्यवाद. आणि पुस्तक पेठेला 7 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे हा मोठा टप्पा आहे, त्याच्याबद्दल अत्यंत मनापासून अभिनंदन आणि पुढे सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.